हिरव्यागार नारळी पोफळीच्या बागांमधून आणि समुद्राच्या खारी हवा अंगावर घेत आदित्य देशमुखची जीप हरिहरेश्वरच्या दिशेने धावत होती. त्याचे मन एकाच वेळी शांत आणि उत्तेजित होते. शांत कारण हरिहरेश्वरच्या पवित्र भूमीचा तो प्रभाव होता, आणि उत्तेजित कारण तो ज्ञानभांडाराच्या आणखी एका रहस्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्याने आपले वाहन मंदिरापासून दूर उभे केले आणि पायीच प्रदक्षिणा मार्गाने चालायला सुरुवात केली, जो समुद्राच्या किनाऱ्याने जातो. एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला काळ्या कभिन्न खडकांची सह्याद्रीची रांग. कालपुरुषाने सांगितल्याप्रमाणे त्याला या खडकांमध्येच ती गुंफा शोधायची होती. प्रदक्षिणा मार्गावरील खडकांमध्ये अनेक लहान मोठ्या नैसर्गिक गुहा होत्या. आदित्याने प्रत्येक गुहेचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. काही गुहा अगदीच लहान होत्या, तर काहींमध्ये समुद्राचे पाणी भरलेले होते. अखेर एका वळणावर त्याला ती जागा दिसली. एका मोठ्या खडगाच्या पायथ्याशी एक तोंडावळ्यासारखा आकार होता, जो पूर्णपणे एका विचित्र गडद हिरव्या रंगाच्या वेलींच्या जाळ्याने झाकला गेला होता. त्या वेली इतक्या दाट आणि मजबूत होत्या की यात काय आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता. त्यांच्या पानांचा आकारही नेहमीच्या वेलींपेक्षा वेगळा होता. आदित्यला खात्री पटली, हीच ती जागा. त्याने आजूबाजूला पाहिले. वर्दळ नव्हती. त्याने आपल्या बॅगेतून ती नागाची खंजीर बाहेर काढली. खंजीर हातात घेताच त्याला एक विचित्र ऊर्जा जाणवली. त्याने त्या वेलींच्या जाळ्यावर खंजीरीने पहिला वार केला, आणि त्याला आश्चर्य वाटले. ज्या वेली दगडासारख्या कठीण वाटत होत्या, त्या खंजीरीच्या एका स्पर्शाने लोण्यासारख्या कापल्या गेल्या. त्या खंजीरीच्या पात्यात नक्कीच काहीतरी विशेष धातू किंवा गुणधर्म होता. काही मिनिटांच्या परिश्रमानंतर त्याने गुहेचे तोंड मोकळे केले. आत गुडूप अंधार होता. समुद्राच्या पाण्याच्या वासासोबत एक जुना कुबट वास येत होता. त्याने आपला टॉर्च सुरू केला आणि श्वास रोखून आत पाऊल टाकले. गुंफा फार मोठी नव्हती. ती साधारण 10-12 फूट आतपर्यंतच होती, आणि आत शेवटी ती समुद्राच्या बाजूने एका लहानशा फटीने उघडत होती, जिथून समुद्राच्या लाटांचा आवाज आणि मंद प्रकाश आत येत होता. आदित्यने टॉर्चचा प्रकाश गुंफेच्या भिंतींवर फिरवला, आणि ते पाहताच तो स्तब्ध झाला. संपूर्ण गुंफेच्या भिंतींवर चित्रे कोरलेली होती. ही साधी चित्रे नव्हती, तर एक प्रकारची चित्रलिपी होती. त्यात माणसे, प्राणी, शस्त्रे, किल्ले, समुद्र आणि काही विचित्र सांकेतिक चिन्हे होती. ती चित्रे एक कथा सांगत होती, एक इतिहास सांगत होती. आदित्यला जाणवले की ही चित्रलिपी म्हणजे ज्ञानभांडाराच्या मूळ रक्षकांची, नागवंशी लोकांची आहे. त्यांनीच ही पेटी आणि त्यातील ज्ञान पिढ्यानपिढ्या जपून ठेवले आहे. नागवंशी? आदित्यने विचारले. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी तुला आजची कथा ऐकावी लागेल, कालपुरुषाने म्हटले. ही कथा आहे एका महान गुरुची आणि त्याच्या समोर उभं राहिलेल्या धर्मसंकटाची. प्राचीन तक्षशिला विद्यापीठात आचार्य विष्णुगुप्त नावाचे एक अत्यंत ज्ञानी आणि तेजस्वी गुरु होते. त्यांच्या आश्रमात अनेक राज्यांमधून विद्यार्थी शिकायला येत होते. त्यांचे 2 शिष्य विशेष हुशार होते. एक होता भद्रसेन, जो एका मोठ्या राज्याचा राजकुमार होता. तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा, पण स्वभावाने अहंकारी आणि सत्तेची लालसा बाळगणारा होता. दुसरा होता सुमेध, एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. तो अत्यंत नम्र, दयाळू आणि ज्ञानाची खरी आवड असणारा होता. बुद्धीने तो भद्रसेनपेक्षा किंचित कमी होता, पण चारित्र्याने खूप श्रेष्ठ होता. आचार्य विष्णुगुप्तांकडे एक विशेष ज्ञान होते, संजीवनी विद्येचे रहस्य. ही विद्या मृताला जिवंत करण्याची नव्हती, तर मरणासन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही राज्याला, समाजाला किंवा व्यक्तीला पुन्हा नव्याने उभे करण्याची, त्याला नवसंजीवनी देण्याची प्रतिमात्मक विद्या होती. यात अर्थशास्त्र, राजकारण आणि समाजकारणाचे गहन ज्ञान सामावलेले होते. हे ज्ञान ते आपल्या सर्वात योग्य शिष्याला देणार होते. त्यांच्या परीक्षेचा अंतिम दिवस आला. त्यांनी दोघांनाही बोलावले, पण त्याच वेळी राजकुमाराचे म्हणजे भद्रसेनच्या राज्यातून एक दूत आला. शत्रूंनी राज्यावर आक्रमण केले होते आणि राजा गंभीर जखमी झाला होता. राज्याला वाचवण्यासाठी भद्रसेनने तातडीने परत येणे आवश्यक होते. भद्रसेनला जर संजीवनी विद्येचे ज्ञान मिळाले तर तो आपले राज्य सहज वाचवू शकणार होता. आचार्य विष्णुगुप्तांसमोर मोठा पेच होता. जर त्यांनी हे ज्ञान भद्रसेनला दिले तर एका राज्याचे रक्षण होणार होते. ते त्यांचे कर्तव्यच होते. पण त्यांना हेही माहित होते
की भद्रसेन या ज्ञानाचा उपयोग भविष्यात आपल्या सत्तेची लालसा पूर्ण करण्यासाठी आणि साम्राज्यवादासाठी करू शकत होता, ज्यामुळे अनेक निरपराध लोकांचे नुकसान होऊ शकले असते. या उलट सुमेध हा चारित्र्याने शुद्ध आणि तो या ज्ञानाचा उपयोग नक्कीच जनकल्याणासाठी करणार होता. पण त्याला या क्षणी राज्याला वाचवण्याची गरज नव्हती आणि तो बुद्धीनेही भद्रसेनच्या तुलनेत किंचित कमी होता. कथा एका अत्यंत नाजूक वळणावर येऊन थांबली. सांग आदित्य, कालपुरुषाने प्रश्न केला. आचार्य विष्णुगुप्तांनी ते मौल्यवान ज्ञान कोणाला द्यायला हवे होते? ज्याला त्या ज्ञानाची तात्काळ गरज आहे आणि जो अत्यंत बुद्धिमान आहे पण ज्याच्या चारित्र्यावर शंका आहे, त्या भद्रसेनला? की जो चारित्र्यवान आणि शुद्ध हेतूचा आहे पण ज्याला त्या ज्ञानाची तात्काळ गरज नाही आणि जो बुद्धीने थोडा कमी आहे, त्या सुमेधला? एका गुरुचा धर्म काय सांगतो? ज्ञानाचा उपयोग महत्वाचा की ज्ञानाचा पाईक महत्वाचा? कालपुरुषाचा प्रश्न अत्यंत गहन होता. ज्ञानाचा वारस ठरवण्याचा अधिकार आणि जबाबदारी दोन्ही खूप मोठी असते. चुकीच्या हातात दिलेले ज्ञान हे शस्त्रापेक्षाही विनाशकारी ठरू शकते, तर योग्य हातात दिलेले ज्ञान संपूर्ण समाजाचा उद्धार करू शकते. आदित्यच्या मनात आचार्य विष्णुगुप्तांच्या भूमिकेतून विचारांचे मंथन सुरू झाले. एका गुरुचा धर्म काय असतो? त्याने स्वतःला विचारले. केवळ ज्ञान देणे नाही, ज्ञानासोबत विवेक देणे, चारित्र्य घडवणे हा खरा गुरुधर्म आहे. भद्रसेन बुद्धिमान होता, त्याला ज्ञानाची गरजही होती. एका राज्याचे भविष्य त्याच्यावर अवलंबून होते. वरवर पाहता त्याला ज्ञान देणे हेच योग्य वाटत होते, पण त्याच्या मनातली सत्तेची लालसा आणि अहंकार हे मोठे धोके होते. संजीवनी विद्येसारखे शक्तिशाली ज्ञान जर त्याच्या हाती लागले तर तो आज आपले राज्य वाचवेल, पण उद्या त्याच ज्ञानाच्या जोरावर दुसऱ्यांची राज्य नष्ट करायलाही मागेपुढे पाहणार नाही. तो त्या ज्ञानाचा उपयोग जनकल्याणासाठी कमी आणि स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी जास्त करेल. दुसरीकडे सुमेध होता, नम्र, चारित्र्यवान आणि शुद्ध हेतूचा. त्याच्या बुद्धीला कदाचित भद्रसेनची धार नसेल, पण त्याचे हृदय सोन्याचे होते. त्याच्या हातात ज्ञान सुरक्षित राहील आणि त्याचा उपयोग नक्कीच चांगल्या कामासाठी होईल याची खात्री होती. ज्ञानाची ताकद पेलण्यासाठी केवळ बुद्धी पुरेशी नसते, त्यासाठी चारित्र्याचे अधिष्ठान लागते. आदित्यच्या मनात विचार पक्का झाला. एखाद्या राज्याचे तात्कालिक भले करण्यापेक्षा ज्ञानाचे भविष्य सुरक्षित करणे हे गुरुला अधिक महत्वाचे वाटायला हवे. त्याने आपले उत्तर निश्चित केले. माझ्या मते आचार्य विष्णुगुप्तांनी ते ज्ञान चारित्र्यवान अशा सुमेधरास द्यायला हवे होते. आदित्यने शांतपणे पण दृढ निश्चयाने उत्तर दिले. कालपुरुषाने विचारले, पण भद्रसेनच्या राज्याचे काय? ते नष्ट झाले असते तरी चालले असते का? नाही, आदित्य म्हणाला. आचार्यांनी भद्रसेनला रिकाम्या हाती पाठवायला नको होते. त्यांनी त्याला राजकारण आणि युद्धाचे इतर ज्ञान देऊन आपले राज्य वाचवण्यासाठी नक्कीच मदत करायला हवी होती. पण संजीवनी विद्येसारखे सर्वश्रेष्ठ आणि तितकेच धोकादायक ज्ञान देण्याचा मान मात्र सुमेधचाच होता. कारण गुरुची जबाबदारी केवळ ज्ञान देणे नाही, तर ज्ञानाची पवित्रता जपणे ही सुद्धा आहे. अपात्र व्यक्तीच्या हातात ज्ञान देणे हे ज्ञानाचा अपमान करण्यासारखे आहे. सुमेध कदाचित आज त्या ज्ञानाचा मोठा उपयोग करू शकला नसता, पण भविष्यात तो त्या ज्ञानाने हजारो लोकांचे भलं करणार होता. याउलट भद्रसेन आज एका राज्याला वाचवेल, पण उद्या हजारो लोकांच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकला असता. त्यामुळे तात्कालिक गरजेपेक्षा ज्ञानाच्या दूरगामी परिणामांचा विचार करणे हाच खरा गुरुधर्म आहे. आदित्यचे सखोल आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकून कालपुरुष प्रभावित झाला. उत्तम, अतिशय उत्तम इतिहासकारा, तू ज्ञानाचे खरे मूल्य ओळखले आहेस. ज्ञान कोणाकडे आहे यापेक्षा त्याचा वापर कसा होतो हे अधिक महत्वाचे आहे. तुझे उत्तर पूर्णपणे योग्य आहे. आदित्यला दिलासा वाटला. आणि तुझ्या या विवेकाचे बक्षीस म्हणून मी तुला त्या चित्रलिपीचा अर्थ सांगतो, कालपुरुष म्हणाला. त्याने आपली धुसर नजर आदित्यच्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर असलेल्या त्या चित्रावर खेळवली. त्या चित्रातील सिंहासनावर बसलेला राजा म्हणजे ज्ञानभंडाराचा रक्षक. त्याच्या पायाशी असलेला नाग हे नागवंशी लोकांचे प्रतीक आहे, जे या ज्ञानाचे मूळ संरक्षक आहेत. ते जमिनीखालील गुप्त मार्गांचे आणि रहस्यांचे प्रतीक आहेत. तर राजाच्या डोक्यावर असलेला गरुड हा सूर्यवंशी क्षत्रियांचे प्रतीक आहे. ते आकाशाचे, सामर्थ्याचे आणि त्या ज्ञानाचा योग्य वापर करणाऱ्या शासकांचे प्रतीक आहे. आणि त्याखालील संदेश? आदित्यने उत्सुकतेने विचारले. तो संदेश म्हणतो, नागाच्या मार्गाने गरुडाच्या घरात प्रवेश कर. याचा अर्थ तुला पुढचा सुगावा एका गुप्त भुयारी मार्गाने जाऊन मिळेल, जो एका अशा ठिकाणी उघडतो ज्याचा संबंध गरुडाशी किंवा सूर्यवंशी राजांशी आहे. आणि तो गरुड म्हणजेच महाराष्ट्राचा सर्वात उंच आणि सामर्थ्यवान किल्ला
म्हणजेच किल्ले साल्हेर. साल्हेर? आदित्य आश्चर्यचकित झाला. नाशिक जिल्ह्यातील तो दुर्गम किल्ला? हो, कालपुरुष म्हणाला. हरिहरेश्वरच्या त्याच गुंफेत जिथे तू चित्रलिपी पाहिलीस, तिथेच जमिनीवर एका ठिकाणी नागाच्या फण्याचे कोरीव काम करण्यात आले आहे. तो एक दगड आहे. त्या दगडाखाली एक भुयारी मार्ग आहे, जो तुला थेट साल्हेरच्या पायथ्याशी असलेल्या एका गुप्त ठिकाणी घेऊन जाईल. तोच आहे नागाचा मार्ग. त्या मार्गानेच तुला पुढे जावे लागेल. एवढा मोठा आणि महत्वाचा संकेत देऊन कालपुरुष अदृश्य झाला. आदित्यच्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. एक गुप्त भुयारी मार्ग, जो कोकणातील हरिहरेश्वर पासून थेट नाशिक जवळच्या साल्हेरपर्यंत जातो. हे अविश्वसनीय होते. हा मार्ग किती किलोमीटर लांब असेल? तो कोणी आणि कसा बांधला असेल? त्याच्याकडे आता विचार करायला वेळ नव्हता. दुसऱ्याच दिवशी सकाळी तो पुन्हा त्या गुहेत पोहोचला. त्याने टॉर्चच्या प्रकाशात गुहेची जमीन तपासण्यास सुरुवात केली आणि त्याला तो सापडला. गुहेच्या एका कोपऱ्यात धुळीने आणि मातीने माखलेला पण स्पष्ट दिसणारा नागाच्या फण्याचा आकार कोरलेला एक दगड. त्याने आपल्या बॅगेतील लहान पण मजबूत पहारीच्या साह्याने तो दगड उचकटण्याचा प्रयत्न केला. तो खूप जड होता. अनेक प्रयत्नांनंतर तो दगड खर्र असा आवाज करत बाजूला झाला. त्या दगडाखाली एक काळोखं अरुंद तोंड दिसत होते. त्यातून थंड आणि कुबट हवेचा झोत येत होता. आत फक्त अंधारच होता. तोच होता नागाचा मार्ग. आदित्यचे हृदय धडधडत होते. हा त्याच्या प्रवासातील सर्वात धोकादायक आणि थरारक टप्पा होता. या अंधाया अज्ञात भुयारात काय असेल याची त्याला कल्पना नव्हती, पण ज्ञानभांडाराचे रहस्य त्याला खुणावत होते. त्याने आपल्या डोक्यावर शक्तिशाली टॉर्च लावली, पाठीवरची सॅक तपासली, हातात नागाची खंजीर घेतली आणि श्वास रोखून त्या भुयारी मार्गात प्रवेश केला. त्याच्या मागे तो दगड आपोआप बंद झाला आणि गुहेत पुन्हा पूर्वीसारखाच अंधार पसरला. आता आदित्य पूर्णपणे त्या प्राचीन गुह्य भुयारात एकटा होता. तो हा प्रवास त्याला कुठे घेऊन जाणार होता? तो साल्हेरपर्यंत सुरक्षित पोहोचणार होता का? आणि गरुडाच्या घरात त्याच्यासाठी कोणते नवीन रहस्य वाट पाहत होते? त्या भुयारी मार्गात पाऊल ठेवताच आदित्यच्या अंगावर थंडगार काटा आला. बाहेरच्या जगाशी त्याचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्याच्या डोक्यावरील टॉर्चचा प्रकाश फक्त काही फुटांपर्यंतच पोहोचत होता आणि बाकी सर्वत्र अथांग अंधार होता. हवा दमट, कुबट होती आणि त्यात दगड आणि जुन्या मातीचा वास मिसळला होता. भुयार अरुंद होते. काही ठिकाणी त्याला वाकून चालावे लागत होते. जमीन खडबडीत आणि निसरडी होती. भिंतींवरून थंड पाण्याचे ओघळ वाहत होते. शांततेत फक्त त्याच्या पावलांचे आणि श्वासाचे आवाज घुमत होते, जे त्या भुयारात भयान प्रतिध्वनी निर्माण करत होते. किती वेळ, किती तास तो चालत होता याचा त्याला अंदाज नव्हता. त्याच्या घड्याळाने काम करणे बंद केले होते आणि मोबाईलला रेंज तर नव्हतीच. इथे दिवस आणि रात्र यात काहीच फरक नव्हता. त्याच्या मनात अनेक विचार येत होते. हा मार्ग कोणी बांधला असेल? नागवंशी लोकांनी? इतक्या वर्षानंतरही तो सुस्थितीत कसा आहे? चालता चालता त्याला एका ठिकाणी भुयार 2 फाट्यांमध्ये विभागलेले दिसले. आता काय करायचे? दोन्ही मार्ग सारखेच अंधारे आणि गूढ दिसत होते. जर चुकीचा मार्ग निवडला तर तो कायमचा या चक्रव्यूहात अडकून पडू शकला असता. त्याने शांतपणे विचार केला. कालपुरुषाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. त्याने आपल्या हातातली नागाची खंजीर पाहिली. ती अंधारातही किंचित चमकत होती. त्याने ती खंजीर डाव्या बाजूच्या फाट्यासमोर धरली. काहीच झाले नाही. मग त्याने ती उजव्या बाजूच्या फाट्यासमोर धरली आणि त्याला आश्चर्य वाटले. खंजिरीच्या मुठीवर कोरलेले नागाचे डोळे मंद निळ्या प्रकाशाने चमकू लागले. त्याला संकेत मिळाला होता. उजव्या बाजूचा मार्ग बरोबर होता. ही खंजीर केवळ एक साधन किंवा शस्त्र नव्हती, तर एक दिशादर्शक यंत्रही होती. या शोधामुळे त्याला प्रचंड दिलासा मिळाला. आता तो या भुयारात हरवणार नव्हता. पुन्हा त्याचा प्रवास सुरू झाला. पुढे एका ठिकाणी त्याला एक मोठी अडचण आली. भुयाराचा काही भाग खचला होता आणि पुढे जाण्याचा मार्ग दगडांच्या ढिगाऱ्याने बंद झाला होता. पण ढिगाऱ्याच्या वरच्या बाजूला एक लहानशी फट होती, जी एका माणसाला सरपटत जाण्यापुरती पुरेशी होती. आदित्यने एक क्षणही विचार न करता आपली सॅक पुढे ढकलली आणि त्या अरुंद फटीतून सरपटत पुढे जाऊ लागला. त्याचे कपडे फाटले, अंगाला खरचटले, पण त्याने जिद्द सोडली नाही. काही मिनिटांच्या त्या जीवघेण्या प्रयत्नानंतर तो ढिगाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचला. असा अनेक संकटांना तोंड देत अनेक तास चालल्यानंतर त्याला पुढे मंद प्रकाश दिसू लागला आणि ताज्या हवेचा स्पर्श जाणवला. त्याचा प्रवास संपत आला होता. तो वेगाने त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागला. भुयाराचे तोंड एका मोठ्या खडकाच्या मागे
झाडीत उघडत होते. आदित्य बाहेर आला आणि त्याने डोळे किलकिले करून आजूबाजूला पाहिले. सकाळची वेळ होती. त्याच्या समोर सह्याद्रीची एक प्रचंड पर्वतरांग उभी होती आणि त्यातील सर्वात उंच भव्य शिखर गगांना स्पर्श करत होते. तो होता किल्ले साल्हेर. तो नागाच्या मार्गाने यशस्वीरित्या हरिहरेश्वर पासून साल्हेर पर्यंत पोहोचला होता. त्या दिवशी आदित्यने साल्हेरच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात मुक्काम केला. भुयारातील प्रवासाने तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खूप थकला होता, पण त्याचे मन समाधानाने भरले होते. रात्री कालपुरुषाची वेळ झाली. तो प्रगट झाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आदित्यच्या धाडसाचे कौतुक स्पष्ट दिसत होते. तू नागवंशी लोकांच्या सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक पार केले आहेस, इतिहासकारा, कालपुरुष म्हणाला. हा मार्ग केवळ निवडक रक्षकांनाच माहीत होता. तू तुझी योग्यता सिद्ध केली आहेस. आदित्यने त्याचे आभार मानले. आता तू गरुडाच्या घरात प्रवेश करण्याच्या अगदी जवळ आहेस, पण त्याआधी आजची कथा ऐक. ही कथा आहे न्यायाची, कायद्याची आणि एका न्यायाधीशाच्या धर्मसंकटाची. ही कथा आहे पेशवाईच्या काळात पुण्याच्या न्यायसभेतील. रामशास्त्री प्रभुणे हे आपल्या निपक्षपाती आणि कठोर न्यायासाठी ओळखले जात होते. त्यांच्यासमोर एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला आला होता. राज्याच्या खजिन्यातून एका मोठ्या रकमेची चोरी झाली होती. या चोरीचा मुख्य संशयित होता सदाशिवपंत, जो राज्याचा एक मोठा आणि प्रतिष्ठित अधिकारी होता. त्याच्या विरुद्ध अनेक परिस्थितीजन्य पुरावे होते. खटला अनेक दिवस चालला. रामशास्त्रींनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. सर्व पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब सदाशिवपंतालाच दोषी ठरवत होते. रामशास्त्री आपला निकाल देणार इतक्यात त्यांना एका गुप्तहेराकडून एक अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली. त्यांना कळले की ही चोरी सदाशिवपंताने नाही, तर खुद्द त्यांच्या एकुलत्या एका मुलाने, त्रिंबकने, आपल्या काही व्यसनी मित्रांच्या संगतीत केली होती. आणि सदाशिवपंत आपल्या जुन्या स्वामीनिष्ठेपायी आपल्या मालकाच्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःवर आरोप घेत होते. रामशास्त्री स्वतःशीच दुःखी आवाजात, हे देवा, ही कसली परीक्षा आहे माझी? माझाच पुत्र चोर? कालपुरुष. आता रामशास्त्रींसमोर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे धर्मसंकट उभे राहिले होते. एका बाजूला होता कायदा, जो पुराव्यांवर चालतो, आणि सर्व कायदेशीर पुरावे सदाशिवपंताला दोषी ठरवत होते. जर त्यांनी पुराव्यांच्या आधारे निकाल दिला तर एक निरपराध व्यक्तीला शिक्षा होणार होती आणि खरा गुन्हेगार, त्यांच्या स्वतःचा मुलगा, मोकाट सुटणार होता. दुसऱ्या बाजूला होते सत्य, पण हे सत्य त्यांना अनधिकृत मार्गाने कळले होते, ज्याला ते न्यायालयात पुराव्या म्हणून सादर करू शकत नव्हते. जर त्यांनी आपल्या मुलाला दोषी ठरवले तर ते एक पिता म्हणून अपयशी ठरले असते आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. पण जर त्यांनी सदाशिवपंताला शिक्षा दिली तर ते एक न्यायाधीश म्हणून आपल्या विवेकाशी प्रतारणा करणार होते. कथा त्या अत्यंत भावनात्मक आणि नैतिक पेचावर येऊन थांबली. सांग आदित्य, कालपुरुषाने आपला गंभीर प्रश्न विचारला. न्यायाधीशाच्या आसनावर बसलेल्या रामशास्त्री प्रभुने यांनी काय करायला हवे होते? पुराव्याच्या आधारे कायदा पाळून एका निरपराध माणसाला शिक्षा द्यायला हवी होती, की कायद्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला ज्ञात असलेल्या सत्याच्या आधारे आपल्याच मुलाला दोषी ठरवायला हवे होते? रामशास्त्री प्रभुणे यांच्यासमोर उभा राहिलेला पेच प्रसंग सामान्य नव्हता. तो कायदा, सत्य, कर्तव्य आणि पितृप्रेम यांच्यातील संघर्षाचा सर्वोच्च बिंदू होता. आदित्यला हे जाणवत होते की या प्रश्नाचे उत्तर त्याच्या न्यायाच्या आणि सत्याच्या संकल्पनेची खरी परीक्षा पाहणार होते. कायदा आंधळा असतो असे म्हणतात, तो विचार करू लागला. तो फक्त समोर सादर केलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवतो. या न्यायानुसार सदाशिवपंत दोषी होते. रामशास्त्रींनी जर त्यांना शिक्षा दिली असती तर कायद्याच्या दृष्टीने ते योग्यच ठरले असते. कोणीही त्यांच्या निर्णयावर बोट ठेवू शकले नसते. पण मग सत्याचे काय? न्यायाधीशाचे अंतिम ध्येय कायदा पाळणे आहे की सत्य शोधणे? हाच खरा प्रश्न होता. जर न्यायाधीशाला स्वतःला सत्य काय आहे हे माहीत असेल, पण तो केवळ तांत्रिक पुराव्याअभावी त्याकडे डोळेझाक करत असेल, तर तो न्याय नसून न्यायाचा केवळ दिखावा ठरेल. रामशास्त्री हे केवळ कायद्याचे रक्षक नव्हते, तर ते न्यायाचे पाईक होते, आणि न्याय हा नेहमीच सत्याच्या बाजूने असतो. राहिला प्रश्न पितृप्रेमाचा आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा. आदित्याने विचार पुढे चालवला. हे दोन्ही महत्वाचे आहे, पण न्यायाधीशाच्या आसनावर बसल्यावर तो केवळ एक पिता किंवा एका कुटुंबाचा सदस्य नसतो, तर तो संपूर्ण समाजाचा प्रतिनिधी असतो.
त्या आसनाची प्रतिष्ठा ही कोणत्याही वैयक्तिक नात्यापेक्षा किंवा प्रतिष्ठेपेक्षा मोठी आहे. जर त्यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी एका निरपराधाला शिक्षा दिली असती तर त्यांनी केवळ त्या आसनाचा नाही तर संपूर्ण न्यायव्यवस्थेचा विश्वासघात केला असता. त्याच्या मनात उत्तराची दिशा पूर्णपणे स्पष्ट झाली. माझ्या मते न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी कायद्याच्या तांत्रिक पुराव्यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला ज्ञात असलेल्या सत्याच्या आधारावरच निकाल द्यायला हवा होता. त्यांनी आपला मुलगा त्र्यंबक यालाच दोषी ठरवायला हवे होते. कालपुरुषाने शांतपणे विचारले, पण तो पुरावा त्यांना अनधिकृत मार्गाने मिळाला होता, तो न्यायालयात ग्राह्य धरला गेला नसता. हे खरं आहे, आदित्य म्हणाला, पण रामशास्त्रींना केवळ निकाल द्यायचा नव्हता तर सत्य प्रस्थापित करायचे होते. त्यांनी कदाचित अधिक चौकशीचे आदेश देऊन किंवा आपल्या अधिकारांचा वापर करून अधिकृत पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला असता. पण अंतिम निर्णय देताना जर त्यांच्या विवेकाला हे माहीत असेल की खरा गुन्हेगार कोण आहे तर त्यांनी आपल्या आसनाशी आणि सत्याशी प्रतारणा करता कामा नये. पितृप्रेमापेक्षा न्यायप्रेम श्रेष्ठ आहे. आपल्या मुलाला शिक्षा देणे हे त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरले असते, पण एका निरपराध व्यक्तीला वाचवणे आणि खरा न्याय करणे हेच त्यांचे परम कर्तव्य होते. या निर्णयाने कदाचित त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असते, पण इतिहासात त्यांचे नाव न्यायाच्या सर्वोच्च आदर्शांमध्ये कोरले गेले असते. आदित्यचे उत्तर ऐकून कालपुरुषाची धुसर आकृती काही क्षण निश्चल राहिली. त्याच्या तेजस्वी डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तू सत्याचा मार्ग निवडलास इतिहासकारा, कालपुरुष गंभीर आवाजात म्हणाला. कायदा हा मानवाने बनवला आहे, पण सत्य हे चिरंतन आहे. न्याय तेव्हाच होतो जेव्हा कायदा सत्याचा सेवक बनतो. तुझे उत्तर पूर्णपणे योग्य आहे. आदित्यने सुटकेचा निश्वास सोडला. तू नागाच्या मार्गातील परीक्षा पार केली आहेस. आता तू गरुडाच्या घरात प्रवेश करण्यास पात्र झाला आहेस. त्यासाठीचा संकेत ऐक. एक निळा प्रकाश चमकला आणि आदित्यच्या टेबलावर ठेवलेल्या त्या भुर्जपत्रावर पडला, ज्यावर ते कोडे लिहिलेले होते. साल्हेर किल्ल्याच्या शिखरावर जिथून संपूर्ण मुलूक दिसतो तिथे परशुरामाचे एक छोटे मंदिर आहे. त्या मंदिराच्या मागे एक मोठा खडक आहे, ज्याचा आकार पंख पसरलेला गरुडासारखा आहे. त्या खडकावर सूर्योदयाची पहिली किरणे जेव्हा पडतात तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी एका तांबड्या रंगाच्या दगडाची सावली पडते. तो तांबडा दगड ही एक कळ आहे. ती दाबल्यास तुला गरुडाच्या घरातील पुढचा मार्ग दिसेल. एवढे बोलून कालपुरुष अदृश्य झाला. आदित्यचे समोर आता अंतिम आव्हान होते, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला सर करण्याचे. साल्हेरचा ट्रेक अत्यंत कठीण मानला जातो, पण आदित्यची शारीरिक आणि मानसिक तयारी झाली होती. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे त्याने साल्हेरची चढाई सुरू केली. घनदाट जंगल, निसरड्या वाटा आणि उभे कडे पार करत तो दुपारी साल्हेर माथ्यावर पोहोचला. तिथून दिसणारं दृश्य अवर्णनीय होतं. सह्याद्रीच्या रांगा ढगांच्या समुद्रात बेटांसारख्या तरंगत होत्या. त्याने परशुरामाचे मंदिर शोधून काढले. ते एक लहान साधे दगडी मंदिर होते, पण त्यात एक विलक्षण शांतता होती. मंदिराच्या मागे कालपुरुषाने सांगितल्याप्रमाणे पंख पसरलेल्या गरुडाच्या आकाराचा एक प्रचंड खडक होता. आता त्याला दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाची वाट पाहायची होती. ती रात्र त्याने तिथेच त्या थंडगार वाड्यात आकाशातील अगणित ताऱ्यांच्या साक्षीने काढली. दुसऱ्या दिवशी पूर्वेला आकाश तांबडे होऊ लागले. आदित्य त्या गरुडाच्या आकाराचा खडकासमोर उभा होता. जसजसा सूर्य वर येऊ लागला तसतशी त्याची पहिली सोनेरी किरणे साल्हेरच्या शिखरावर पडली. आदित्यची नजर त्या खडकावर खिळली होती आणि त्याने ते पाहिले. सूर्यकिरणांमुळे खडकावरच्या एका विशिष्ट भागावर एका लहानशा तांबड्या रंगाच्या दगडाची टोकदार सावली पडत होती. तो धावतच त्या दगडाजवळ गेला. तो एक वेगळाच गडद तांबड्या रंगाचा दगड होता, जो इतर खडकांमध्ये कुशलतेने बसवला होता. त्याने त्यावर पूर्ण शक्तिनिशाण दाब दिला. कडाड एक मोठा गंभीर आवाज झाला आणि तो संपूर्ण गरुडाच्या आकाराचा खडक मुळापासून थोडासा मागे सरकला. त्या खडकाच्या मागे एक गुप्त दरवाजा उघडला होता. त्या दरवाजाच्या आत दगडी पायऱ्या खाली उतरत होत्या. हे होते गरुडाचे घर. आदित्यने आपला टॉर्च काढला आणि त्या पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली. पायऱ्या एका मोठ्या दालनात संपल्या होत्या. ते दालन पूर्णपणे दगडात कोरलेले होते. समोरच्या भिंतीवर एका मोठ्या नागाचे आणि एका गरुडाच्या प्रतिमा एकमेकांसमोर कोरलेल्या होत्या आणि त्या दोन प्रतिमांच्या मध्यभागी एका उंच चौथऱ्यावर एक वस्तू ठेवली होती, जी एका रेशमी वस्त्रात गुंडाळलेली होती. आदित्यचे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की त्याला त्याचा आवाज ऐकू येत होता. तो हळूहळू त्या चौथऱ्याजवळ गेला. त्याने थरथरत्या हाताने ते रेशमी वस्त्र बाजूला केले. आत एक जुनी पितळी पेटी होती.
ती ज्ञानपेटिकेपेक्षा लहान होती. तिच्या झाकणावर देवनागरी लिपीत फक्त एकच शब्द कोरलेला होता, अमृतकुंड. हे काय होते अमृतकुंड? ज्ञानभंडाराच्या रहस्याचा हा कोणता नवीन पैलू होता? आणि या पेटीत असे काय दडले होते ज्यासाठी इतकी कठीण परीक्षा पार करावी लागत होती? आदित्यच्या मनात प्रश्नाचे वादळ उठत होते. साल्हेरच्या पोटातल्या त्या गुप्त दालनात आदित्य त्या पितळी पेटीसमोर स्तब्ध उभा होता. अमृतकुंड या शब्दाने त्याच्या मनात कुतूहल आणि गोंधळ दोन्ही निर्माण केले होते. दंतकथांमधील अमृत आणि ज्ञानभांडाराचा काय संबंध असू शकतो? त्याने ती पेटी उचलून पाहिली. ती बरीच जड होती. त्याला कुलूप नव्हते, पण ती उघडताही येत नव्हती. त्याला आठवले, ज्ञानपेटिकेप्रमाणेच ही पेटी देखील एका विशिष्ट वेळी आणि विशिष्ट परिस्थितीतच उघडणार असावी. त्याने ती पेटी आपल्या सॅकमध्ये काळजीपूर्वक ठेवली. आता त्याच्याकडे 2 पेट्या होत्या, एक काळ्या धापूची ज्ञानपेटिका आणि दुसरी पितळी अमृतकुंड. त्या दालनात दुसरे काहीही नव्हते. नागाच्या आणि गरुडाच्या त्या प्रतिमा जणू त्या पेटीचे रक्षण करत होत्या. आदित्याने त्या प्रतिमांचे आणि दालनाचे काही फोटो काढले आणि तो त्या गुप्त मार्गाने बाहेर आला. त्याच्या मागे तो गरुडाच्या आकाराचा खडक पुन्हा पूर्वीप्रमाणे बंद झाला. त्या रात्री आपल्या मुक्कामी परतल्यावर आदित्याने त्या दोन्ही पेट्या आपल्या समोर ठेवल्या. 2 रहस्यमय वस्तू, ज्या एका मोठ्या रहस्याचे 2 भाग होत्या. त्याला खात्री होती की आज रात्री कालपुरुष या अमृतकुंडाबद्दल काहीतरी नक्की सांगेल. मध्यरात्र झाली. नेहमीप्रमाणे ज्ञानपेटिका उघडली आणि कालपुरुषाची धूसर आकृती प्रकट झाली. त्याची नजर थेट त्या पितळी पेटीवर गेली. तू गरुडाच्या घरापर्यंत पोहोचलास आणि रक्षकांच्या दुसऱ्या महत्वाच्या वस्तूचा ताबा मिळवलास. कालपुरुषाच्या आवाजात एक प्रकारची गंभीरता होती. त्या पेटीत काय आहे हे तुला लवकरच कळेल, पण ते समजून घेण्याची पात्रता तुझ्यात आहे की नाही हे आजची कथा ठरवेल. आदित्य शांतपणे ऐकण्यास तयार झाला. ही कथा आहे एका वृद्ध राजाची, ज्याला आपल्या राज्यासाठी वारस निवडायचा होता. कालपुरुषाने सुरुवात केली. देवगिरीचा राजा सिंहदेव आता वृद्ध झाला होता. त्याला 2 पुत्र होते. मोठा विक्रमसिंह हा अत्यंत शूर, पराक्रमी योद्धा आणि कुशल प्रशासक होता. प्रजेमध्ये तो आपल्या सामर्थ्यासाठी आणि न्यायप्रियतेसाठी लोकप्रिय होता, पण तो स्वभावाने थोडा तापट आणि महत्वाकांक्षी होता. त्याला राज्याचा विस्तार करण्याची प्रचंड आवड होती. त्यासाठी युद्ध करणे त्याला योग्य वाटे. दुसरा पुत्र शांतिसेन हा स्वभावाने अगदी विरुद्ध होता. तो शांत, विचारवंत आणि कलाविद्येचा भोक्ता होता. त्याला युद्ध आवडत नसे. प्रजेचे सुख, शिक्षण आणि आरोग्य यातच त्याला राज्याचे हित दिसत असे. तो एक उत्तम प्रशासक होता, पण विक्रमसिंहासारखा पराक्रमी योद्धा नव्हता. राजा सिंहदेव समोर मोठा प्रश्न होता, राज्याचा वारस कोणाला करायचे. एका बाजूला होता पराक्रमी विक्रमसिंह, जो राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवू शकत होता आणि शत्रूंना धडकी भरवू शकत होता. त्याच्या राज्यात प्रजा सुरक्षित राहिली असती, पण सततच्या युद्धांमुळे कदाचित त्रस्त झाली असती. दुसऱ्या बाजूला होता शांतिसेन, ज्याच्या राज्यात प्रजा सुखी आणि समृद्ध राहिली असती, कलाविद्येत प्रगती झाली असती, पण बाह्य आक्रमणांपासून राज्याचे संरक्षण करण्याची त्याची क्षमता विक्रमसिंहापेक्षा कमी होती. राजा सिंहदेव स्वतःशी चिंतित आवाजात, कोणाच्या हाती देव मी माझ्या प्रजेचे भविष्य, एका तलवारीचे की एका लेखणीचे. कालपुरुष आपल्या दोन्ही मुलांची परीक्षा घेण्यासाठी राजाने त्यांना 1 वर्षभरासाठी राज्याच्या 2 वेगवेगळ्या पण सारख्याच समस्या असलेल्या भागांचे शासन करण्यास सांगितले. विक्रमसिंहाने आपल्या भागातील बंडखोरांना आणि चोरांना आपल्या सामर्थ्याने चिरडून टाकले आणि तिथे पूर्णपणे शिस्त आणि शांतता प्रस्थापित केली. पण या प्रक्रियेत अनेक लोक मारले गेले आणि प्रजेच्या मनात भीती निर्माण झाली. शांतिसेनने आपल्या भागातील लोकांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांचे शिक्षणाची आणि रोजगाराची सोय केली, ज्यामुळे तिथली गुन्हेगारी आपोआपच कमी झाली. लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला, पण त्याच्या या सौम्य धोरणामुळे राज्याच्या सीमेवरील शत्रूंना घुसखोरी करण्याची संधी मिळाली. 1 वर्षानंतर दोघेही राजासमोर हजर झाले. दोघांनीही आपापल्या पद्धतीने यश मिळवले होते. आता राजाला अंतिम निर्णय घ्यायचा होता. कथा त्या निर्णायक क्षणी थांबली. सांग आदित्य, कालपुरुषाने आपला प्रश्न विचारला. राजा सिंहदेवाने कोणाला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडायला हवे होते? राज्याचे संरक्षण आणि विस्तार याला महत्त्व देणाऱ्या पराक्रमी विक्रमसिंहाला, की प्रजेचे सुख आणि आंतरिक विकासाला महत्त्व देणाऱ्या शांतप्रिय शांतिसेनला? एका आदर्श राज्यासाठी काय अधिक महत्त्वाचे आहे, सामर्थ्य की सुख? हा प्रश्न केवळ एका वारसाच्या निवडीचा नव्हता, तर आदर्श राज्य या संकल्पनेच्या गाभ्याला स्पर्श करणारा होता.
आदित्यच्या उत्तरावर त्याचे राजकीय आणि सामाजिक विचार स्पष्ट होणार होते. आदित्य या प्रश्नावर गंभीरपणे विचार करू लागला. सामर्थ्याशिवाय राज्य टिकू शकत नाही आणि सुखाशिवाय राज्याला अर्थ उरत नाही. दोन्ही गोष्टी आवश्यक होत्या. मग निवड कशी करायची? केवळ सामर्थ्य, त्याने विचार केला, राज्याला एक मोठी लष्करी छावणी बनवेल जिथे प्रजा भीतीच्या छायेखाली जगेल. आणि केवळ सुख, राज्याला एक सोन्याचे पिंजरे बनवेल जे कोणत्याही बाह्य आक्रमणापुढे सहज कोसळून पडेल. मग उपाय काय? राजाला या दोघांपैकी एकाची निवड करायची आहे. त्याला अचानक एक वेगळा विचार सुचला. राजाला एका पुत्राची नाही तर एका राजाची निवड करायची आहे. राजा तोच जो आपल्यातील उणिवा ओळखतो आणि त्या भरून काढण्यासाठी इतरांची मदत घेतो. या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. आदित्याने हळुवारपणे सुरुवात केली. कारण एक आदर्श राजा होण्यासाठी विक्रमसिंहाचे सामर्थ्य आणि शांतीसेनची करुणा या दोन्ही गुणांची गरज आहे. पण राजाला निवड एकाचीच करायची आहे. त्याने एक क्षण थांबून आपले विचार मांडले. माझ्या मते राजा सिंहदेवाने आपला धाकटा पुत्र शांतीसेन याला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडायला हवे होते. हे उत्तर अनपेक्षित होते. कालपुरुषाने विचारले, पण त्याच्यात राज्याचे संरक्षण करण्याची क्षमता कमी होती. त्याचे राज्य शत्रू सहज जिंकू शकले असते. बरोबर, आदित्य म्हणाला. पण इथेच राजाची खरी परीक्षा आहे. शांतीसेन स्वभावाने शांत आणि विचारवंत आहे. त्याला आपल्यातील उणिवांची जाणीव आहे. त्याला हे माहीत आहे की तो एक उत्तम योद्धा नाही. त्यामुळे राजा झाल्यावर तो आपल्या मोठ्या भावाला विक्रमसिंहाला राज्याचा सेनापती म्हणून नियुक्त करू शकला असता. तो आपल्या भावाच्या सामर्थ्याचा आणि पराक्रमाचा आदर करून राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवू शकला असता. त्याच्या राज्यात विक्रमसिंहाच्या तलवारीला शांतीसेनच्या विवेकाचे नियंत्रण लाभले असते. यामुळे राज्याचे संरक्षणही झाले असते आणि प्रजेचा विकासही झाला असता. याउलट आदित्य पुढे म्हणाला, जर विक्रमसिंहाला राजा बनवले असते तर त्याच्या अहंकारी आणि महत्वाकांक्षी स्वभावामुळे त्याने शांतीसेनच्या शांतप्रिय आणि कलात्मक विचारांना कधीही महत्त्व दिले नसते. तो केवळ युद्धाचा आणि विस्ताराचाच विचार करत राहिला असता. त्यामुळे शांतीसेन राजा झाल्यास दोन्ही भावांच्या गुणांचा राज्याला फायदा झाला असता. पण विक्रमसिंह राजा झाल्यास केवळ एकाच गुणाचा अतिरेक झाला असता. म्हणून जो शासक आपल्यातील उणिवा भरून काढण्यासाठी इतरांना सोबत घेऊ शकतो तोच खरा राजा. आदित्यचे हे सखोल आणि व्यावहारिक उत्तर ऐकून कालपुरुष निशब्द झाला. त्याने केवळ एकाची निवड केली नव्हती तर एक उत्तम शासन प्रणाली सुचवली होती. अद्भुत, तुझा विचार केवळ योग्य नाही तर दूरदृष्टीचा आहे इतिहासकारा. कालपुरुषाच्या आवाजात प्रचंड कौतुक होते. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि योग्य व्यक्तीकडे योग्य जबाबदारी देणे हेच उत्तम शासनाचे गमक आहे. तुझे उत्तर सर्वश्रेष्ठ आहे. आदित्याने समाधानाचा श्वास घेतला. तू आता अमृतकुंडाचे रहस्य जाणून घेण्यास पात्र आहेस, कालपुरुष म्हणाला. निळा प्रकाश निघाला आणि त्या पितळी पेटीवर पडला. पेटीवरची अक्षरे चमकू लागली. त्या पेटीत अमृत नाही तर विष आहे, कालपुरुष म्हणाला. आदित्य दचकला. विष? हो, ते जगातील सर्वात शक्तिशाली गरलांपैकी एक आहे जे नागवंशी लोकांनी तयार केलेले आहे. ते एका क्षणात हजारो लोकांचा प्राण घेऊ शकते. पण त्याच विषात जगातील अनेक असाध्य रोगांवर मात करण्याची शक्ती देखील दडलेली आहे. त्याचा एक थेंब अमृत आहे आणि एक थेंब मृत्यू. त्याचा उपयोग कसा करायचा हे वापरणाऱ्याच्या विवेकावर अवलंबून आहे. पण ज्ञानभांडाराच्या रहस्यात विषाची पेटी का? आदित्याने विचारले. कारण ज्ञानभांडार म्हणजे केवळ ग्रंथ किंवा खजिना नाही. तो एक शस्त्र आहे, एक अशी शक्ती जिचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी किंवा विनाशासाठीही होऊ शकतो. अमृतकुंड ही त्या शक्तीची आणि जबाबदारीची परीक्षा आहे. जो या विषाला हाताळू शकतो तोच ज्ञानभांडाराला सांभाळण्याचा पात्र आहे. ही पेटी उघडण्याची किल्ली तुझ्या ज्ञानपेटिकेतच आहे. जेव्हा तू दोन्ही पेट्यांना एकत्र आणशील तेव्हाच त्या उघडतील. एवढे बोलून कालपुरुष अदृश्य झाला. आदित्य त्या दोन्ही पेट्यांकडे पाहत होता. एकीमध्ये ज्ञान आणि दुसरीमध्ये मृत्यू आणि जीवन. त्याला आता कळले की हा शोध किती मोठा आणि किती धोकादायक आहे. त्याला केवळ इतिहास शोधायचा नव्हता तर त्याला एका प्रचंड मोठ्या शक्तीचे भवितव्य ठरवायचे होते. एका पेटीत ज्ञान, दुसरीमध्ये विष. कालपुरुषाने उघड केलेले अमृतकुंडाचे रहस्य आदित्यच्या डोक्यात चक्राप्रमाणे फिरत होते. ज्ञान भांडाराचा शोध आता केवळ एका ऐतिहासिक खजिन्याचा शोध राहिला नव्हता तर तो एका प्रचंड मोठ्या जबाबदारीचा आणि नैतिक परीक्षेचा प्रवास बनला होता. त्याला आता कळत होते की नागवंशी आणि सूर्यवंशी रक्षकांनी हे रहस्य इतके जपून का ठेवले होते. ही शक्ती जर चुकीच्या हातात पडली असती तर त्याने जगाचा विनाश ओढवला असता. ज्ञान हे दुधारी शस्त्रासारखे असते. हे वाक्य त्याला आठवले.
अणुबॉम्बचे ज्ञान हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण होते. ते ऊर्जाही देऊ शकते आणि विध्वंसही करू शकते. अमृत कुंड हे त्याच तत्वाचे प्रतीक होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. आता मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता. त्याला हे रहस्य त्याच्या अंतिम तर्कापर्यंत पोहोचवायचे होते. कालपुरुषाने सांगितले होते की दोन्ही पेट्या एकत्र आणल्यावरच त्या उघडतील. त्याने ती काळ्या धातूची ज्ञानपेटिका आणि पितळी अमृतकुंड पेटी एकमेकांशेजारी ठेवली. दोन्ही पेट्यांवरची नक्षी काहीशी मिळती जुळती होती हे आता त्याच्या लक्षात आले. त्याने दोन्ही पेट्यांना हळवारपणे एकमेकांकडे सरकवले. ज्या क्षणी त्या दोन्ही पेट्यांनी एकमेकांना स्पर्श केला त्या क्षणी एक विचित्र घटना घडली. दोन्ही पेट्यांवरची नक्षी निळ्या आणि सोनेरी रंगात एकाच वेळी चमकू लागली. एक मंद प्रकाश झोत त्यातून बाहेर पडला आणि तंबूतील वातावरण भारल्यासारखे झाले. दोन्ही पेट्यांची झाकणे एकाच वेळी क्लिक असा आवाज करत आपोआप उघडली. आदित्यने श्वास रोखून आत पाहिले. ज्ञानपेटिकेत कोणताही ग्रंथ किंवा वस्तू नव्हती. तिच्या आत झाकणावर एक अत्यंत गुंतागुंतीचा चक्रव्यूहासारखा नकाशा कोरलेला होता जो एका गोलाकार धातूच्या तबकडीवर होता. त्या नकाशाच्या केंद्रस्थानी एका मंदिराचे चिन्ह होते आणि अमृत कुंड पेटीत एका स्फटिकाच्या लहान कुपीमध्ये एक गडद निळ्या रंगाचा द्रव पदार्थ होता. तो शांत आणि स्थिर होता, पण त्याला पाहताच अंगावर काटा येत होता. तेच ते जगातील सर्वात शक्तिशाली विष आणि अमृत. आता त्याच्याकडे नकाशा होता, पण तो नकाशा कोणत्या ठिकाणाचा आहे हे त्याला कळत नव्हते. त्यावरील चिन्ह आणि अक्षरे त्याला अपरिचित होती. त्या रात्री आदित्य त्या नकाशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काहीच सुचत नव्हते. तो कालपुरुषाच्या आगमनाची वाट पाहत होता. मध्यरात्री कालपुरुष प्रकट झाला. त्याची नजर त्या उघडलेल्या पेट्यांवर आणि नकाशावर गेली. तू दोन शक्तींना एकत्र आणलेस इतिहासकारा, कालपुरुष म्हणाला. तुझ्या हातातील तो नकाशा ज्ञान भांडाराच्या अंतिम स्थानाचा आहे, पण तो समजून घेण्याइतका तू अजून सिद्ध झालेला नाहीस. त्यासाठी तुला अजून एका परीक्षेला सामोरे जावे लागेल. आदित्याने होकारार्थी मान डोलावली. आजची कथा आहे एका गावाच्या न्यायाची आणि बहुमताच्या निर्णयाची. कालपुरुषाने कथा सुरू केली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भीमाशंकर नावाचे एक लहानसे स्वयंपूर्ण गाव होते. त्या गावची एकच मोठी समस्या होती, पिण्याच्या पाण्याची. गावाला पाणी पुरवठा करणारी नदी उन्हाळ्यात पूर्णपणे आटून जात असे, ज्यामुळे गावकऱ्यांना मैलोन मैल पायपीट करावी लागत असे. गावच्या पंचायतीने यावर उपाय म्हणून नदीवर एक छोटे धरण बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी लागणारा पैसा सर्व गावकऱ्यांनी मिळून जमा केला होता. धरण बांधण्याचे काम सुरू होणार इतक्यात एक अडचण आली. ज्या ठिकाणी धरण बांधायचे होते तिथे गावातील एका वृद्ध विधवेचे म्हणजे पार्वतीबाईंची छोटीशी जमीन होती. ती जमीन तिच्या उपजीविकेचं एकमेव साधन होती. जर तिथे धरण बांधले तर तिची जमीन पाण्याखाली जाणार आणि ती भूमिहीन होणार होती. पंचायतीने तिला जमिनीच्या बदल्यात गावाच्या दुसऱ्या टोकाला पर्यायी जमीन आणि काही रक्कम देण्याची तयारी दाखवली. पार्वतीबाईंचा आवाज आर्त कांपणारा, नाही सरपंच, ही जमीन माझ्या अजय पंजांची आहे. माझ्या धन्याची शेवटची आठवण आहे. मी ही जमीन सोडणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल. पार्वतीबाई आपल्या निर्णयावर ठाम होत्या. आता संपूर्ण गावापुढे पेच होता. एका बाजूला होते संपूर्ण गावाचे हित, शेकडो लोकांची पाण्याची सोय आणि गावाचे भविष्य, तर दुसऱ्या बाजूला होती एक वृद्ध स्त्रीची भावना, तिची परंपरा आणि तिचा वैयक्तिक हक्क. कायद्यानुसार तिच्या परवानगीशिवाय तिची जमीन कोणीही घेऊ शकत नव्हते. सरपंचांनी गाव सभा बोलावली. संपूर्ण गाव जमा झाले. यावर मतदान घेण्यात आले. पार्वतीबाई सोडून संपूर्ण गावाने धरणाच्या बाजूने मतदान केले. आता सरपंच आणि पंचायतीसमोर मोठा प्रश्न होता. कथा त्या सामाजिक आणि नैतिक पेचावर येऊन थांबली. सांग आदित्य, त्या गावच्या पंचायतीने काय करायला हवे होते? लोकशाहीचा आणि बहुमताचा आदर करून पार्वतीबाईंच्या विरोधात जाऊन बळजबरीने त्यांची जमीन ताब्यात घेऊन धरण बांधायला हवे होते, की एका व्यक्तीच्या वैयक्तिक हक्काचा सन्मान करून संपूर्ण गावाला पाण्यापासून वंचित ठेवायला हवे होते? जेव्हा बहुमताचे हित आणि व्यक्ती हक्क एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा न्यायाने कोणाची बाजू घ्यावी? हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा होता. बहुसंख्यांचे हित म्हणजे द ग्रेटर गुड
वर्सेस इंडिव्हिज्युअल राईट्स हा संघर्ष आजही जगात अनेक ठिकाणी सुरू आहे. आदित्यचे उत्तर त्याची सामाजिक न्यायाबद्दलची समज दाखवणार होते. आदित्याच्या समोर पुन्हा एकदा दोन टोकांचा पर्याय होता. एकीकडे संपूर्ण गावाचे भले आणि दुसरीकडे एका असहाय्य स्त्रीचे वैयक्तिक हक्क. बहुमताच्या जोरावर एका व्यक्तीवर अन्याय करणे हे लोकशाहीला धरून नव्हते, पण एका व्यक्तीच्या हट्टीपणामुळे संपूर्ण गावाला त्रास होऊ देणे हे देखील योग्य नव्हते. या प्रश्नाचे उत्तर हे किंवा ते असे नाही, आदित्यने विचार केला. कधी कधी दोन टोकांमध्ये समन्वय साधणारा एक तिसरा मार्ग असतो. खरा नेता किंवा न्यायाधीश तोच जो हा तिसरा मार्ग शोधून काढतो. तो विचार करू लागला. पार्वतीबाईंचा विरोध केवळ जमिनीच्या मोबदल्यासाठी नव्हता, तर तो भावनिक होता. त्या जमिनीशी त्यांच्या आठवणी जोडलेल्या होत्या. त्यांच्या भावनांचा आदर करणे महत्वाचे होते. केवळ कायद्याचा किंवा बहुमताचा बळगा दाखवून हा प्रश्न सुटणार नव्हता. हा एक अत्यंत अवघड पेच आहे. आदित्यने हळुवारपणे बोलायला सुरुवात केली, कारण या दोन्ही बाजू पूर्णपणे बरोबर किंवा पूर्णपणे चुकीच्या नाहीत. बहुमताचे हित महत्वाचे आहे, पण व्यक्तीच्या हक्कांचे दमन करून मिळवलेले हित हे खरे हित नसते. त्याने आपले विचार पुढे मांडले. माझ्या मते पंचायतीने बहुमताच्या जोरावर पार्वतीबाईंवर जबरदस्ती करायला नको होती, तसेच गावाला पाण्यापासून वंचितही ठेवायला नको होते. त्यांनी एक तिसरा समन्वयाचा मार्ग शोधायला हवा होता. तो कोणता? कालपुरुषाने विचारले. पहिल्यांदा पंचायतीने आणि सरपंचांनी पार्वतीबाईंची संवाद साधायला हवा होता. केवळ एक प्रशासक म्हणून नाही, तर एक कुटुंब प्रमुख म्हणून. त्यांच्या भावना, त्यांच्या आठवणी समजून घ्यायला हव्या होत्या. त्यांना हे पटवून द्यायला हवे होते की त्यांच्या बलिदान वाया जाणार नाही, तर संपूर्ण गाव त्यांना कायम लक्षात ठेवेल. दुसरे म्हणजे केवळ पर्यायी जमीन आणि पैसा न देता त्यांना अधिक चांगला पर्याय द्यायला हवा होता. उदाहरणार्थ, धरणाच्या जलाशयाच्या काठावर सर्वात चांगली जागा त्यांना देणे, धरणाच्या नावामध्ये त्यांच्या पतीचे नाव समाविष्ट करणे किंवा त्यांच्या उदरनिर्वाहाची कायमस्वरूपी सोय गावातच करून देणे. त्यांच्या त्यागाला सन्मान देणे महत्वाचे होते. आणि जर, आदित्य पुढे म्हणाला, या सर्वांनंतरही त्या तयार झाल्या नाहीत, तर पंचायतीने धरणाची जागा बदलण्याचा विचार करायला हवा होता. कदाचित थोडे जास्त पैसे लागले असते किंवा धरण थोडे कमी प्रभावी झाले असते, पण एका व्यक्तीवर अन्याय करून विकास साधण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन केलेला थोडा कमी विकास हा अधिक श्रेष्ठ आणि शाश्वत असतो. खरा विकास हा केवळ विटा सिमेंटचा नसतो, तर तो माणसांना जोडण्याचा असतो. त्यामुळे बळजबरी हा शेवटचा नाही, तर सर्वात वाईट पर्याय होता. आदित्याचे हे मानवतावादी आणि व्यावहारिक उत्तर ऐकून कालपुरुष प्रभावित झाला. त्याने केवळ कायद्याचा किंवा तर्काचा विचार केला नव्हता, तर त्याने मानवी भावना आणि सन्मानाला सर्वोच्च स्थान दिले होते. तू पुन्हा एकदा सिद्ध केले आहेस की तुझ्यात केवळ बुद्धी नाही, तर विवेकही आहे. समन्वय आणि संवाद हेच कोणत्याही समस्येवरील सर्वोत्तम उपाय आहेत. बळजबरी हा नेहमी पराभव असतो. तुझे उत्तर पूर्णपणे योग्य आहे. आदित्याला हायसे वाटले. तू आता त्या नकाशाचे रहस्य जाणून घेण्यास पात्र आहेस. कालपुरुष म्हणाला. एक निळा प्रकाश झोत निघाला आणि ज्ञानपेटिकेतील त्या गोलाकार तबकेडीवर कोरलेल्या नकाशावर पडला. तो नकाशा आहे देवगिरीच्या किल्ल्याचा, पण तो आज दिसतो तसा नाही, तर तो यादव काळात जसा होता तसा आहे. त्यात अनेक गुप्त मार्ग, तळघडे आणि रचना दाखवलेल्या आहेत, ज्या आज नष्ट झाल्या आहेत. देवगिरी म्हणजे आत्ताचा दौलताबादचा किल्ला? आदित्याने विचारले. होय. त्या नकाशाच्या केंद्रस्थानी जे मंदिराचे चिन्ह आहे ते भारतमाता मंदिराचे नाही, ते आहे एका प्राचीन सूर्य मंदिराचे, जे अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणात नष्ट झाले आणि त्याच्याच पायावर नंतर दुसरी वास्तू उभारली गेली. ते सूर्य मंदिरच ज्ञानभांडाराचे अंतिम स्थान आहे. पण तिथे कसे पोहोचायचे? त्यासाठी तुला अमृतकुंड पेटीतील त्या स्फटिकाच्या कुपीची मदत लागेल. काल पुरुषांनी मार्गदर्शन केले. दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी हत्ती तलाव नावाचा एक मोठा जलाशय आहे. त्या तलावाच्या काठावर एक जुना वटवृक्ष आहे. पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्राचे प्रतिबिंब त्या तलावाच्या पाण्यात स्थिर होते, तेव्हा त्या वटवृक्षाच्या मुळाशी असलेल्या एका विशिष्ट दगडावर ते प्रतिबिंब पडते. त्या क्षणी जर तू त्या स्फटिकाच्या कुपीतील विषाचा किंवा अमृताचा एक थेंब त्या दगडावर टाकलास, तर त्या सूर्यमंदिराकडे जाणारा गुप्त मार्ग उघडेल. एवढा मोठा आणि अंतिम संकेत देऊन कालपुरुष अदृश्य झाला. आदित्याच्या डोळ्यासमोर आता सगळे काही स्पष्ट झाले होते. त्याचा अंतिम मुक्काम होता दौलताबादचा अभेद्य किल्ला. त्याच्याकडे नकाशा होता, किल्ली होती आणि मार्ग उघडण्याची प्रक्रियाही त्याला माहिती होती. पण एक मोठी अट होती.
पौर्णिमेची रात्र. त्याने पंचांग पाहिले. पुढची पौर्णिमा 8 दिवसांवर होती. त्याच्याकडे तयारीसाठी 8 दिवसांचा अवधी होता. हा त्याच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा होता. पण त्याला हेही माहिती होते की हाच सर्वात धोकादायक टप्पा असणार आहे. ज्ञानभांडाराचे रहस्य उलगडण्याच्या तो अगदी जवळ पोहोचला होता. त्याच्या मनात एकाच वेळी उत्साह, भीती आणि एक प्रचंड मोठी जबाबदारीची भावना होती. त्या स्फटिकाच्या कोपीतील एका थेंबावर सगळे काही अवलंबून होते. तो एक थेंब अमृताचा ठरणार होता की विषाचा? आणि त्या सूर्यमंदिराच्या गर्भात हजारो वर्षांपासून दडलेले कोणते रहस्य त्याची वाट पाहत होते? आदित्यने आपली सर्व साधन सामग्री एकत्र केली. त्याने तो नकाशा, त्या 2 पेट्या आणि इतर सर्व सुगावे आपल्या सॅकमध्ये काळजीपूर्वक ठेवले. त्याचा अंतिम प्रवास सुरू झाला होता. इतिहासाच्या हृदयात, देवगिरीच्या पोटात दडलेल्या त्या गूढ ज्ञान भांडाराच्या दिशेने. 8 दिवस. आदित्यसाठी हे 8 दिवस 8 युगांसारखे होते. तो दौलताबादच्या पायथ्याशी येऊन पोहोचला होता. त्याने एका लहानशा हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला होता आणि तिथून त्याला त्या अभेद्य किल्ल्याचे भव्य दर्शन घडत होते. दिवसा तो किल्ल्याचा आणि त्याच्या परिसराचा अभ्यास करत असे. त्याने हत्ती तलाव आणि त्याच्या काठावरचा तो जुना वटवृक्ष शोधून काढला होता. तो वृक्ष इतका प्राचीन आणि विशाल होता की त्याच्या पारंब्या जमिनीला टेकल्या होत्या. रात्री तो आपल्या खोलीत त्या नकाशाचा आणि कालपुरुषाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा पुन्हा पुन्हा अभ्यास करत असे. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. ज्ञानभांडारात नक्की काय असेल? ग्रंथ, सोने नाणे की काहीतरी वेगळेच? आणि ते मिळाल्यानंतर त्याचे काय करायचे? ही जबाबदारी तो कशी पेलणार होता? पौर्णिमेच्या आदल्या रात्री त्याची धाकधूक शिगेला पोहोचली होती. उद्या रात्री सर्व काही ठरणार होते. त्याचा हा अनेक महिन्यांचा प्रवास, त्याने घेतलेले धोके, त्याने सोडवलेली कोडी, या सर्वांचे फळ उद्या मिळणार होते. त्या रात्री कालपुरुषाची वेळ झाली. ज्ञानपेटिका शेवटच्या काही वेळांपैकी एकदा उघडली. कालपुरुषाची धुसर आकृती प्रकट झाली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र, शांत भाव होता. जणू काही एका मोठ्या प्रवासाचा शेवट जवळ आला होता. उद्या तुझी अंतिम परीक्षा आहे इतिहासकारा, कालपुरुष गंभीर आवाजात म्हणाला. उद्या रात्री तू त्या मार्गावर पाऊल ठेवशील जिथून परत फिरणे शक्य नाही. पण त्याआधी आजची माझी शेवटची कथा ऐक. आदित्यला धक्का बसला. शेवटची कथा? होय, ज्ञानभांडारापर्यंत पोहोचण्यापूर्वीची ही अंतिम कथा आणि अंतिम प्रश्न असेल. कालपुरुष म्हणाला. ही कथा आहे त्यागाची, निवडीची आणि भविष्याची. ही कथा कोणत्याही राजा महाराजांची किंवा सैनिकाची नाही. ही कथा आहे ज्ञानभांडाराच्या शेवटच्या ज्ञातरक्षकाची. त्याचे नाव होते देवव्रत. त्याने नागवंशी आणि सूर्यवंशी या दोन्ही कुळांचे ज्ञान आणि सामर्थ्य बाळगून होते. त्याने आपले संपूर्ण आयुष्य या रहस्याचे रक्षण करण्यात घालवले होते. पण त्याच्या काळात जगात मोठे बदल होऊ लागले होते. परकीय आक्रमणे, राज्यांचे पतन आणि ज्ञानाबद्दलची अनास्था वाढत होती. त्याला भीती वाटू लागली की हे ज्ञान आता सुरक्षित राहणार नाही. त्याच्यासमोर 2 पर्याय होते. पहिला पर्याय होता हे ज्ञानभांडार आणि त्याच्याशी संबंधित सर्व रहस्ये, पेट्या आणि खुणा कायमच्या नष्ट करून टाकणे. असे केल्याने ही शक्ती चुकीच्या हातात पडण्याचा धोका कायमचा संपला असता. भविष्यात कोणीही त्याचा गैरवापर करू शकले नसते. जग एका मोठ्या धोक्यातून वाचले असते. पण त्याचबरोबर मानवजात एका अमूल्य ज्ञानाला कायमची मुकली असती. दुसरा पर्याय होता या रहस्याला अधिक खोल आणि अधिक सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवून आणि भविष्यात येणाऱ्या एखाद्या योग्य व्यक्तीसाठी वाट पाहणे. यात मोठा धोका होता. भविष्यात येणारी ती व्यक्ती खरोखरच योग्य असेल याची काहीही खात्री नव्हती. जर ती व्यक्ती अयोग्य निघाली तर हा सर्वनाश काही काळासाठी फक्त पुढे ढकलण्यासारखे होते. पण यात एक आशा होती, एक संभाव्यता होती की भविष्यात कोणीतरी या ज्ञानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करू शकेल. देवव्रत स्वतःशी गहन आवाजात, मी काय करू? या ज्ञानाला संपवून भविष्याचा धोका टाळू की या ज्ञानाला वाचवून भविष्यावर विश्वास ठेवू? काळपुरुष म्हणाला. देवव्रत अनेक रात्री या विचारात तळमळत होता. एका बाजूला होती सुरक्षितता ज्यात ज्ञानाचा अंत होता. दुसऱ्या बाजूला होती आशा ज्यात प्रचंड मोठा धोकाही दडलेला होता. त्याला एक अंतिम निर्णय घ्यायचा होता ज्यावर मानवजातीच्या ज्ञानाचे आणि सुरक्षिततेचे भविष्य अवलंबून होते. कथा त्या अंतिम रक्षकाचे अंतिम निर्णयावर येऊन थांबली. कालपुरुषाने आपली भेदक नजर आदित्यवर रोखली. सांग आदित्य. त्याचा आवाज आता पूर्वीपेक्षा अधिक गंभीर आणि वैयक्तिक होता. त्या शेवटच्या रक्षकाचे, देवव्रताचे जागी जर तू असतास तर तू कोणता निर्णय घेतला असतास? जगाला संभाव्य धोक्यातून वाचवण्यासाठी ते ज्ञानभांडार कायमचे नष्ट केले असतेस की मानवजातीच्या भविष्यावर विश्वास ठेवून प्रचंड धोका पत्करूनही ते ज्ञान पुढच्या पिढीसाठी जपून ठेवले असतेस?
हा प्रश्न केवळ एक कथा नव्हती, हा थेट आदित्यसाठी होता. कारण आज आदित्य त्याच देवव्रताच्या जागी उभा होता. ज्ञानभांडाराचे भविष्य आता त्याच्या हातात येणार होते. त्याचे उत्तर ही केवळ एका प्रश्नाची निवड नव्हती, तर त्याच्या स्वतःच्या भूमिकेची, त्याच्या स्वतःच्या ध्येयाची निवड होती. आदित्यला या प्रश्नाची घोली जाणवली. कालपुरुष त्याला विचारत होता, तू या ज्ञानाचे काय करणार आहेस? त्याचे मन क्षणभर गोंधळले. ज्ञानभांडार नष्ट करण्याचा विचार, इतके कष्ट, इतका प्रवास, इतके धोके पत्करूनल्यानंतर नाही, हे शक्य नव्हते. पण मग त्या धोक्याचे काय? त्या अमृत कुंडपेटीतील विषाचे काय? धोका तर प्रत्येक गोष्टीत असतो. अग्नीचा शोध लागला तेव्हा त्याने घरे जाळलीही असतील, पण म्हणून मानवाने अग्नी वापरणे सोडले नाही. ज्ञानाचेही तसेच आहे. त्याचा विनाशकारी उपयोग होऊ शकतो या भीतीने ज्ञानाचा प्रवाहच थांबवणे हा मानवजातीचा सर्वात मोठा पराभव आहे. ज्ञानाला नष्ट करणे म्हणजे भविष्यावर अविश्वास दाखवणे होय. त्याचे उत्तर तयार होते. माझे उत्तर आहे, मी ते ज्ञानभांडार जपून ठेवले असते. आदित्यने शांत पण दृढ आवाजात उत्तर दिले. धोका पत्करूनही? कालपुरुषाने विचारले. होय, धोका पत्करूनही, आदित्य म्हणाला. कारण ज्ञानाला नष्ट करणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नसतो. तो एक प्रकारचे पलायनवाद आहे. देवव्रताने जर ते ज्ञान नष्ट केले असते तर त्याने मानवजातीला केवळ एका अमूल्य ठेव्यापासून वंचित ठेवले नसते, तर त्याने भविष्यातील पिढ्यांच्या विवेकबुद्धीवर आणि चांगुलपणावर अविश्वास दाखवला असता. आशा आणि विश्वास या दोन गोष्टींवरच जग चालते. धोका आहे हे मान्य आहे, पण त्या धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्ञानाला नष्ट करण्याची नाही, तर अधिक विवेक आणि अधिक चांगले शिक्षण देण्याची गरज आहे. म्हणून मी भविष्यावर विश्वास ठेवला असता आणि ते ज्ञान एका योग्य व्यक्तीच्या हाती लागेल या आशेवर ते जपून ठेवले असते. आदित्याचे उत्तर ऐकून कालपुरुषाच्या धूसर आकृतीतून एक दीर्घ निश्वास बाहेर पडला. जणू काही हजारो वर्षांपासून त्याच्यावर असलेले ओझे हलके झाले असावे. देवव्रतानेही बरोबर हाच निर्णय घेतला होता. आदित्य, त्याने भविष्यावर विश्वास ठेवला आणि आज तू देवव्रताच्या जागी उभा आहेस. तूच तो भविष्य आहेस. तू आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेला आहेस. तू केवळ ज्ञानी नाहीस, तर विवेकी आणि चारित्र्यवान आहेस हे तू सिद्ध केलेला आहेस. ही माझी शेवटची कथा आणि माझा शेवटचा प्रश्न होता. कालपुरुषाचा आवाज आता हळुवार आणि किंचित भावुक झाला होता. माझे काम आता संपले आहे. ज्ञानभंडाराचा मार्ग तुझ्या समोर मोकळा आहे. त्यातील ज्ञानाचे काय करायचे हा निर्णय आता सर्वस्वी तुझा आहे. त्याचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करशील हा मला विश्वास आहे. तुमचे काय होणार? आदित्यने विचारले. ज्ञानभंडार उघडताच त्यातील ऊर्जेमुळे ही ज्ञानपेटिका आणि त्यातील माझे बंधन ही दोन्ही नष्ट होईल. मी या हजारो वर्षांच्या चक्रातून मुक्त होईन. इतिहासकारा, तुझ्यासोबतचा हा प्रवास माझ्यासाठीही अविस्मरणीय होता. आता निरोप घेतो. यशस्वी हो. एवढे बोलून कालपुरुषाची धूसर आकृती नेहमीप्रमाणे पेटीत परत न जाता हळूहळू हवेतच विरून गेली. ज्ञानपेटिकेवरची निळी चमक कायमची शांत झाली. आदित्य देशमुख आता एकटा होता. त्याचा मार्गदर्शक त्याला निरोप देऊन गेला होता. त्याच्या खांद्यावर आता केवळ एका रहस्याचा शोध नव्हता, तर एका महान आत्म्याने त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाचे ओझे होते. उद्याची रात्र पौर्णिमेची होती. अंतिम सत्याचा क्षण जवळ आला होता. आकाश निरभ्र होते. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दौलताबादच्या भव्य किल्ल्यावर आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या हत्ती तलावावर आपली शीतल रुपेरी किरणे ओतत होता. आसमंतात एक गूढ शांतता पसरली होती, जी केवळ रातकिड्यांच्या किरकिरण्याने भंग पावत होती. आदित्य देशमुख त्या विशाल वटवृक्षाखाली उभा होता. त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. काल रात्री कालपुरुषांनी घेतलेला निरोप त्याच्या मनात अजूनही ताजा होता. आता तो एकटा होता. त्याच्या हातात होती ती स्फटिकाची कुपी, ज्यात ते निळे द्रव, अमृत आणि विष दोन्ही सामावले होते, चमकत होते. त्याने तलावाच्या पाण्याकडे पाहिले. चंद्राचे प्रतिबिंब अगदी स्थिर झाले होते. कालपुरुषाने सांगितल्याप्रमाणे त्या प्रतिबिंबाचा एक अंश त्या वटवृक्षाच्या मुळाशी असलेल्या एका विशिष्ट गुळगुळीत दगडावर पडत होता. हीच ती वेळ होती. हीच ती जागा होती. आदित्याने थरथरत्या हातांनी ती स्फटिकाची कुपी उघडली. त्याने त्यातील फक्त एक थेंब त्या चंद्राचे प्रतिबिंब पडलेल्या दगडावर टाकला. तो थेंब दगडावर पडताच तो निळा द्रव एखाद्या पाऱ्याप्रमाणे चमकला आणि जमिनीत नाहीसा झाला. काही क्षण काहीच घडले नाही. आदित्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि मग ते सुरू झाले. ज्या दगडावर त्याने थेंब टाकला होता तो आणि त्याच्या आजूबाजूचा जमिनीचा भाग हळूहळू कोणताही आवाज न करता खाली सरकू लागला. तिथे एक चौकोनी भुयार उघड झाले, ज्यातून दगडी पायऱ्या खाली जात होत्या. त्या पायऱ्यांवर एक मंद सोनेरी प्रकाश पसरलेला होता. गुप्त मार्ग उघडला होता.
आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने आपल्या डोक्यावरचा टॉर्च सुरू केला आणि त्या सोनेरी प्रकाशाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत खाली उतरू लागला. जसजसा तो खाली जात होता तसतसा तो प्रकाश अधिक तेजस्वी होत होता. पायऱ्या एका विशाल गोलाकार दालनात संपत होत्या. ते दालन पाहून त्याचे डोळे दिपून गेले. ते संपूर्ण दालन एका विचित्र सोनेरी रंगाच्या धातूने मढवलेले होते, ज्यातून तो प्रकाश बाहेर पडत होता. जमिनीच्या मध्यभागी एका उंच चौथऱ्यावर एका मोठ्या स्फटिकाच्या कवचाखाली एक वस्तू ठेवली होती. पण दालनात ग्रंथ नव्हते, सोने नाणे नव्हते, खजिना नव्हता. ते जवळजवळ रिकामेच होते. आदित्य हळूहळू त्या चौथऱ्याजवळ गेला. स्फटिकाच्या कवचातून आत काय आहे हे स्पष्ट दिसत होते. आतमध्ये एक भुर्जपत्रावर लिहिलेला ग्रंथ होता. तो एकच ग्रंथ होता आणि त्याच्या बाजूला एक लहान मानवी कवटीच्या आकाराची वस्तू होती, जी पूर्णपणे हिऱ्यांपासून बनलेली दिसत होती. हाच का तो ज्ञान भांडार? एक ग्रंथ आणि एक हिऱ्याची कवटी. आदित्य गोंधळला. तो त्या चौथऱ्याभोवती फिरला. चौथऱ्याच्या पायथ्याशी देवनागरी लिपीत काहीतरी कोरलेले होते. त्याने ते वाचले. इथे ज्ञान नाही, ज्ञानाचे स्रोत आहे. इथे धन नाही, धनाचा विचार आहे. त्याला काहीच कळत नव्हते. तो निराश झाला. इतका प्रवास, इतके धोके, केवळ यासाठी? आणि मग एक आवाज घुमला. तो आवाज कालपुरुषाचा नव्हता. तो एक शांत स्त्रीचा आवाज होता, जो त्याचे थेट मनात बोलत होता. स्वागत आहे रक्षका. आदित्यने दचकून आजूबाजूला पाहिले. तिथे कोणीच नव्हते. कोण कोण बोलत आहे? त्याने विचारले. मी ती चेतना आहे, जी या स्रोताचे रक्षण करते. तू ज्याला ज्ञान भांडार समजत आहेस, तो केवळ एक ग्रंथ नाही, तो अक्षय पात्र आहे. अक्षय पात्र? हो. त्या ग्रंथात तू जो कोणताही प्रश्न लिहिशील, त्याचे उत्तर तुला मिळेल. भूतकाळ, वर्तमान, भविष्य, कोणतेही ज्ञान, कोणतेही रहस्य, सर्व काही तुझ्यासाठी खुले होईल. आदित्यला विश्वासच बसेना. ज्ञानाचे अक्षय पात्र आणि ती हिऱ्याची कवटी? त्याने विचारले. ते चिंतामणी आहे, तो आवाज म्हणाला. ते तुझे विचार सत्यात उतरवू शकते. तू जी कोणतीही इच्छा करशील ती पूर्ण होईल. धन, सामर्थ्य, सत्ता, काहीही. आदित्य निशब्द झाला. त्याच्या समोर जगातील सर्वात मोठी शक्ती होती. अमर्याद ज्ञान आणि अमर्याद इच्छापूर्तीची शक्ती. आता त्याला अमृतकुंडाचे महत्त्व कळले. ज्याच्या हातात ही शक्ती असेल, त्याच्याकडे विष आणि अमृत दोन्ही हाताळण्याची क्षमता असायलाच हवी. आता निवड तुझी आहे आदित्य देशमुख, तो आवाज म्हणाला. या शक्तीचा तू कसा उपयोग करणार? तू स्वतःसाठी काय मागणार? आदित्य त्या स्फटिकाच्या कवचाकडे पाहत होता. त्याच्या मनात क्षणभर विचार आला. तो काहीही मिळवू शकत होता. तो जगातील सर्वात श्रीमंत, सर्वात शक्तिमान माणूस बनू शकत होता. तो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत होता. पण मग त्याला कालपुरुषाच्या कथा आठवल्या. त्याला राजा अमोघ वर्षाचा त्याग आठवला. त्याला रामशास्त्री प्रभुण्यांचा न्याय आठवला. त्याला आठवले की खरी शक्ती मिळवण्यात नाही, तर तिचा योग्य उपयोग करण्यात आहे. त्याने एक स्मित केले. मला माझ्यासाठी काहीही नको आहे, तो शांतपणे पण निश्चयपूर्वक म्हणाला. मग त्या आवाजात आश्चर्य होते. मी या शक्तीचा उपयोग मानवतेच्या भल्यासाठी करू इच्छितो, आदित्य म्हणाला. मला या अक्षय पात्रातून असाध्य रोगांवरचे उपचार शोधायचे आहेत. गरिबी आणि उपासमार संपवण्याचे मार्ग शोधायचे आहेत. पर्यावरणाचे रक्षण कसे करायचे हे जाणून घ्यायचे आहे. आणि चिंतामणीचा उपयोग मी या सर्व गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी करेन. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाला. पण ही शक्ती एका व्यक्तीच्या हातात राहणे धोकादायक आहे. म्हणून मी एक अशी व्यवस्था निर्माण करू इच्छितो, जिथे जगातील सर्वात प्रामाणिक आणि निस्वार्थी शास्त्रज्ञ, विचारवंत आणि समाजसेवक एकत्र येतील आणि ते सर्व मिळून या शक्तीचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करतील. हे ज्ञान कोणत्याही एका देशाची किंवा व्यक्तीची मक्तेदारी राहणार नाही. त्याचा हा निस्वार्थी आणि दूरदृष्टीचा विचार ऐकून ते संपूर्ण दालन एका तेजस्वी सोनेरी प्रकाशाने उजळून निघाले. ते स्त्री आवाज आता अधिक प्रेमळ आणि समाधानी वाटत होते. तू खरी परीक्षा उत्तीर्ण झालास. तू केवळ ज्ञानाचा शोधक नाहीस, तर ज्ञानाचा खरा स्रोत होण्यास पात्र आहेस. हजारो वर्षांची आमची प्रतीक्षा आज संपली. हे ज्ञानभांडार आता तुझ्या स्वाधीन आहे. त्या क्षणी ते स्फटिकाचे कवच हळवारपणे विरून गेले. अक्षय पात्र आणि चिंतामणी आता आदित्य समोर होते. आदित्य देशमुखने केवळ एक ऐतिहासिक रहस्य शोधले नव्हते, त्याने मानवतेच्या भविष्याची किल्ली शोधली होती. त्याचा प्रवास संपला नव्हता,
तर खऱ्या अर्थाने आता सुरू झाला होता. एका नव्या युगाची सुरुवात करण्यासाठी जिथे ज्ञानाचा उपयोग तलवारीसारखा नाही तर दिव्यासारखा केला जाईल. डॉक्टर आदित्य देशमुख आणि कालपुरुषाची ही कथा इथेच संपत नाही. ती एका नव्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर येऊन थांबते. ही कथा आहे ज्ञानाच्या शोधाची, धाडसाची, विवेकाची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवतेवरील विश्वासाची.